बापू इकडे 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 बसा बसा बसा. नाही न ग मग वरू बसतो. बसा बापू. तुमचा मेनू फिक्स कसला? मस्तपैकी कवळं कवळं मटण झणझणीत तांबडा पांढरा. आता मनूचाच मेनू करायचा. मनू भारत त्या जिताची मनू वय तिलाच लांबवायचे आपण. ए नग अरे लय डेंजर बाई आहे ती. उगाच आपण गावलो तर आपलं काय बी खरं नाही. बापू बाबा झणझणीत मटण खायला मिळेल. उरल्याला मटण विकायला मिळेल. आपण केलेली चोरी कुणाला काय बी कळणार नाही. ही माझी जिम्मेदारी. अहो नाही हो, त्या सगळ्या अफवा आहेत. अहो असं कसं होईल? कशी ताकद जाईल आमच्या राणादाची? अहो आमचा राणादादा म्हणजे जगप्रसिद्ध पैलवान आहे. खोटा आहे सगळे. तेव्हा नमस्कार 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 नमस्कार. बसा. चहा दे रे. बसा बसा. ते नाही सरपंच ते रानाची पावर गेल्या हे गावाबाहेर बी कळलं काय? गावाबाहेर जगभरात कळालंय. फोनवर फोन फोनवर फोन. हे बाबा माझं डोसकं फिरलं. चहा दे रे मर्दा. चहा द्यायचा की नाही? ते कानातलं काढ पाहिलं तर सरपंचालाच कळत नाही. हे काय सरपंच हे काय पाहिजे? तरी मी 1000 वेळा सांगत होतो हे सगळं त्या जिजामुळे झालंय. त्याला गावातनं पहिल्यांदा हाकलून द्या म्हणून. ए पप्प्या तू परत तीच कॅसेट लावू नकोस मर्दा. तू एक काम कर, तू ग्रामपंचायतीत जा. सगळी ग्रामपंचायत झाडून झोपून कधी सगळी चकाचक करून घे. ते नंतर करतो. हे बघा मी काय म्हणालो त्या अजून आधी. आता काही म्हणू नकोस. तू जा बघू आता पहिलं. हे काय जातो मी पण आता शेवट सांगून जातोय. त्या जिजाला हाकलून द्या नाहीतर हे सगळं तुमच्या अंगलट येणार आहे बघा. आता राणा भोगतोयच कर्माची फळं. हो चहा ठेवा की ठेवा की चहा ठेवा की. मला नाही काम आहे. चला बापू चला. चला चला म्हणतोय. श्रीपती इकडे इकडे इकडे. द्या काय हो सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. मला एक सांग, गोदाका राणादाला घरात खायला प्यायला काय घालते का नाही रे? हो असं का म्हणतायसा? घालते की पण का? अरे त्या राणादादाला साधा पिठाचा डबा सुद्धा उघडता आला नाही. सगळ्या गावासमोर आबरू गेली. आजूबाजूची लोक नावं ठेवायला लागल्यात. अरे ते म्हणतात की वज्रकेसरी पैलवान तिची पावर गेली असं म्हणायला लागले सगळी. हे बघ व्हिडिओच काय? हा त्या व्हिडिओच. त्या संतानांनी मला मोबाईल मध्ये व्हिडिओ दाखवला होता. अहो व्हिडिओ गावभर झालाय की. गावभर नाही जगभर पसरल्या. तू एक काम कर, तू घरी जा आणि गोदाकाला सांग असं झालंय असं बोले म्हणून सांग. बर सांगतो. त्या जिजासमोर का नाही राणादादाची पावर अशी जायला नको पाहिजे होती बघ. अरे अशी कशी जाईल? माझा राणा लई मोठा पैलवान आहे. हा पण तुमच्या पैलवानाला साधा पिठाचा डबा उघडता आला नाही. पावर गेली राणादाची पावर गेली अशी म्हणाल्यात समधी. अशी कशी जात्या? मी बघतेच कशी जात्या ते. येऊ दे माझा राणा. राणादा गोदाका राणादा आलोत बघा. काय चाललंय? राणादा इथंच थांबा बाहेर. का? अहो गोदाकांनी बाहेर थांबायला सांगितले. श्रीपती चल धर जरा. अरे तुझी नजर उतरवण्यासाठी. राणा कुणाची तरी लई वाईट नजर आहे बघ तुझ्यावर. म्हणून तुझी ताकद संपली आहे. आता नजर उतरवली की नाही की मग काय अडचण नाही. साटक्याची पाटक्याची भूतांची खेतांची घरच्यांची सगळ्यांची नजर उतरू दे माझ्या पोरावरनं. राणादा बरं झालं बरं का तुमची पावर गेली ते. आज घरात लई चमचमीत जेवण आहे. हे ना कोणी सांगितलं कुणी? यो सांगत आलता.
ओ राणादा, अहो मी का नाही, ते काय झालं माहितीये काय, त्या जिजामुळे नाही तुमची पावर गेली अशी बातमी सगळ्या गावात पसरली होती. आणि तर ते त्या होत्या त्यानं मला सांगितलं की जाऊन हे गोदाकाला सांग म्हणून सांगितलं. राणा चल चल, तू हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाटते. चल चल चल, चला चल. राणा बघ, तुझ्यासाठी पौष्टिक जेवण केलंय मी. 4 दिवस खुराक आणि व्यायाम होऊ दे, मग ती जिजाच काय समधी पर्जा जरी आली तरी तुझी ताकद संपणार नाही बघ. तसं काय नाही गोदक्का. तसंच आहे. झेलात असताना तुझी खाण्यापिण्याची आबाळ झाली असणार. चल लेकरा खा. राहणार मस्त आहे ना वा? अजून काय पाहिजे असेल तर सांगा गोदाकासनी. अव गोदाका, राणादासनी को नाही गुलाबजाम खावंसं वाटायला. नाही एवढं बस आहे मला. मग खा की, एवढं खा आणि मग बघ कशी ताकद येते ती. कसं सांगू गोदक्काला, जेवण व्यायाम समजा नीट सुरू आहे. यो समजा गोळ त्या जिजाच्या हातातला साखळीचा आहे. ही बघितली की माझी पॉवर जात्या. राणा अरे खा की. होय. मने, अगं मने, आज या साखळीनी पूर्वीसारखीच कमाल केली माहितीये का तुला? आज राणाजींनी ही साखळी माझ्या हातात बघितली आणि त्यांची धांदलच उडाली. आज त्यांना ना पिठाचा डबा उघडायचा होता, पण डबा उघडायचा कसा आहे त्यांना कळतच नव्हतं, कारण त्यांचं सगळं लक्ष डब्याकडे नाही, माझ्याकडे आणि या साखळीकडे होतं. म्हणजे याचा अर्थ कळला का तुला म्हणू काय ते? तर याचा अर्थ राणाजी अजूनही अंजलीला म्हणजे मला विसरले नाहीये ना, आमच्या आठवणींना विसरले. कळलं? अगं मनू, या छोट्या छोट्या गोष्टीच राणाजींना पुन्हा एकदा अंजलीकडे ओढून नेतील आणि मग मला जिजा सोडून पुन्हा अंजली होता येईल. घे का. आता किती टाइम लागणार आहे काय सांगता येत नाही बघा. भाऊजी वहिनी, अहो आता तर नुसती सुरुवात आहे. त्या टायमाला राणाचा अंजलीविषयी मनात कुठलं वैर नव्हतं, कुठला मनात राग नव्हता, म्हणून तो सहज तिच्या प्रेमात पडला बघा. आता राणाला अंजली नावच नको, म्हणून तर मी जिजा झाली आहे. अहो पण आज ना उद्या तुम्हीच अंजली आहे हे समोर येणार का नाही सांगा बघू. मग तेव्हा काय करायचं? तेव्हाच तेव्हा बघू. वहिनी, राणाच्या मनात झालेल्या गोष्टी खोलवर रुतल्यात बघा, त्या काय लवकर जाणार नाही. आपण कुठला तरी वेगळा प्लॅन करूया काय? भाऊजी, माझ्या लक्षात येतंय सगळं, पण आज या साखळीमुळे तुम्ही मला आणि राणाजींना पुन्हा एकदा जोडायची संधी दिली. आता राणाजींना रोज या साखळीला सामोरं जावं लागणार आहे. आता जोपर्यंत राणाजींना अंजली विषयी पुन्हा प्रेम वाटणार नाही ना, तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहणार आणि त्यासाठी ही साखळी कामाला येणार. तुमचं परत द्यायचं होतं, घ्या. म्हणजे मी सुटलो. थँक्यू.
हे आता काय नव नक त्या माणसाचं का ध्यान यायला लागले मला. आज पिठाचा डबा उघडताना समजी ताकद निघून गेली. आणि आता हे समजा गोळ की नाही त्या साखळीच आहे. होय, या साखळीचा बंदोबस्त केलाच पाहिजे. काय 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 सरळ सरळ जायचं, सरळ जायचं. चला चला, आपल्याला काय करायचं फक्त खात्री करून घ्यायची. कोण बघताय नाही बघते बाकी चला. पप्या बारा आपला डाव आपल्या अंगलट येणार नाही ना. बापू, एवढं जर घाबरणार असशील की नाही, आताच परत जाऊ. बर जातो, एकटाच जा म्हणूकडे. असं करायचं नाही बापू. म्हणजे पाहुण्यांकडे जायचं, त्यांनी विचारलं जेवणार काय, लगेच वय असं म्हणायचं नसते. मला भूक लागली की मी व्हायचं म्हणतोय. हावरेटपणा तुमच्याकडे शिकावं बापू, होय का नाही. एक वेळा पाहुण्यांकडे गेल्यावर निर्लज्ज झालेलं चालतंय, पण इथं आता निवार व्हायचं आणि चुपचाप चालायचं. चला चला. बार कोणतर चोर चोर म्हणाला नाही. इकडे इकडे दिसत झाला इथं. अरे चुप, मी आहे. तू या टायमाला इथं? अरे बाबा, असं चोरासारखं का आलास म्हणायचं? चोरी करायला आलोय. माझी म्हणजे मी जे काय सांगतोय का नाही नीट ऐकायचं. झोप देता? हे मर्दा, अरे एवढं सांगलो ऐक की. उठ उठ की आहे, उठ. अरे बाबा, जाऊन झोपता म्हणते ना. ए, उठ उठ म्हणतो ना, उठ. काय झालंय? अरे काय वागायला समजा, जरा चांगलं वाग की. त्या जिजाच्या झोपडीत जाऊन तिची साखळी लंपास करायची. अरे वाघिणीच्या गुहे जाऊन परत आल्यासारखं आहे ते. जाऊन झोप जा तू. वाघीण असेल तुमच्यासाठी, आणि आता पतुर ती वाघीण झोपली असणार. बघ, बघायचं ती झोपली का नाही. झोपली असेल लगेच तिच्या झोपडीमध्ये घुसायचं. राणा, तुला चोरी करणं शोभते का रे? शोभते काय, सांग बघू मला. हे बघ, हे समजा घोळ आहे की नाही, त्या साखळीमुळे झालंय. मी काय म्हणतो, साखळी घेऊ, त्याच्या बदल्यात तिला दुसरं काहीतरी देऊन टाकू की. अरे बाबा राणा, तुझ्यात आणि तिच्यामधनं इस्तव जात नाही. आणि हे आणि दुसरं जोमडं कशाला मागं लागून घ्यालायस? त्यापेक्षा एक काम कर, तू घरला जा, झोप, आणि मला बी झोपू दे. हा, ए उठ उठ. ए बरकत, मला साखळी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे पण कशाला पाहिजे तुला साखळी? अरे कशाला म्हणजे, तू साखळी बघितलं का नाही, माझ्या अंगातली समधी पॉवर जाते. समजा गाव माझ्यावर हसायला लागले. समधी वाट की नाही त्या साखळीमुळे झाले. आणि साखळी बघितली का नाही, मला नको ते मान. काय म्हणलास? कुठं काय काय नाही. नाही, आधी सांग मला काय म्हणलास. नाही काय नाही. राणा सांग, नाही तर मी येणार नाही. बघ काय ती साखळी बघितली की नाही, हा, की मग मला नको ते माणूस ध्यानात येतो. अरे त्यासाठीच तर दिल्या. काय म्हणजे त्यासाठी तू साखळी गायब करायचं म्हणतोस व्हय? हा, अरे बाबा, असं काय नसतंय. आपण नंतर बघा. तू आता जा, झोप जा. मला बी झोप आलेलं आहे, झोपू दे शांत. हा, अरे जा. मर्दा, असं जा, काय करायला काय तू चालू नको. जा बाबा, जा. ऐक की, जा रे, झोपता. तुला दोस्ताची काळजीच नाही बघ. असू दे, जा बघा सकाळी. घरला जाऊ म्हणतोय. जा घरला.
नाही येणार. लवकर जा घरला, गोदाका वाट बघत असू जा. खरंच येणार नाही? अरे बाबा जा की. खरंच नाही म्हणतोय? जा म्हटले ना, जा आता. आला नाहीस का नाही? हे असाच उचलून की नाही जिजाच्या झोपडीत फेकू काय? येतो येतो मी. सोड पहिला, सोड पाडतील. मरतात तुम्ही. ए असा कुठे येतोय? गोंगडे घे. येतो. चल घेंगावर येतो की. चल लवकर. चल आता उठली भेटली तर हे बघ, तिला जाग येणार नाही अशी चोरी करायची आपण. बोधाक्का म्हणते ते बरोबरच आहे बघ. जेलात जाऊन कोणी तू गुन्हेगारासारखं वागायला लागलायस. अरे चोरी करणं पाप असते मर्दा. हे बरकत, तू ग मला पापुण्यामध्ये अडकवणं कस कळलं काय? चल चुपचाप. अरे ऐक की. चल म्हणतो ना वा. चल बरं ऐक की, पक्का जाऊया ना वा. घरला जायचं. नाही नाही, चल जायचंच. अरे चल. काय झालं ग म्हणे? कशाला वर ती झोप? अगं काय ग म्हणू, दिलाय ना चारा, खा की बाई. जर खा आणि वरडावरडी करू नको. झोपू दे मला. हॉटस्पॉट बंद केलं मी. झोप बाई झोप. झोपले जागृत आहे मर्दा. अरे जरा खूट झाली की उठते ती. जाऊया चल गप घर. ते ठरले कळलं? चुप. बाबा कशाला काय नाही ती भानगड मागे जावे की. चल चुप बोलतो ना, चुप. हे बघ, डोळा लागला का नाही की आपण आतमध्ये जायचं.